महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नव्या धोरणाविरोधात अकोल्यात बांधकाम कामगारांनी एल्गार पुकारला आहे। नव्या धोरणामुळे शैक्षणिक लाभांसह विविध योजनांवर निर्बंध असल्याचा आरोप करत कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधलं। अकोल्यात बिल्डिंग, पेंटर, बांधकाम आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नव्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं। कामगारांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी मंडळामार्फत 29 प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जात होत्या। त्रिसदस्यीय समितीच्या निर्णयानुसार या योजनांचा लाभ नोंदणीकृत कामगारांना मिळत होता। मात्र नव्या धोरणामुळे अनेक शैक्षणिक योजना बंद करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला। बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास केवळ 2 वर्षे नोंदणीकृत असलेल्या कामगारांच्या कुटुंबालाच लाभ देण्याची अट अन्यायकारक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। हा नियम रद्द करून मृत कामगारांच्या पाल्यांना विनाअट लाभ द्यावा, तसेच प्रलंबित लाभ तातडीने वितरित करावेत, अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या।